नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, दिलासादायक बातमी आहे, महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। जनावरे मृत झाली होती, वाहून गेली होती, अशा सर्व शेतकऱ्यांना आता वाढीव मदत जाहीर करण्यात आलेली आहे। सर्व अटी शर्ती या रद्द करण्यात आलेल्या आहे। सरसकट सर्व जेवढे काही जनावरे असतील त्या सर्व जनावरांना या ठिकाणी मदत दिल्या जाणार आहे। राज्यात जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। विशेषतः पशुधनाचे मोठे नुकसान होऊन अनेक जनावरे मृत्युमुखी पडली होती किंवा वाहून गेली होती। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बाधित पशुपालकांना दिलासा देण्यासाठी विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे। त्या संदर्भातला GR या ठिकाणी आलेला आहे। त्या पॅकेजनुसार आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत दिल्या जाणार आहे। त्या पॅकेजमध्ये आता तुम्ही बघू शकता, गोठा असेल, गोठ्याची पडझड झाली असेल तर 3000 रुपये प्रति गोठा मिळणार आहे। मृत जनावरांसाठी दुधाळ जनावरे असतील तर 37500 रुपये प्रति जनावर, वडकाम करणारे जनावर असेल तर 32000 रुपये प्रति जनावर, लहान जनावर असेल तर 20000 रुपये प्रति जनावर आणि शेळी मेंढी असेल तर 4000 रुपये प्रति जनावर आणि कुक्कुटपालन म्हणजेच कोंबडीसाठी प्रति कोंबडी 100 रुपये अशा पद्धतीने दर या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहे। मग मागील सर्व अटी या ठिकाणी शिथिल करण्यात आलेल्या आहे। मित्रांनो, आता मृत बेपत्ता पशुधनाची खातरजमा करण्यात येणार आहे। खालीलपैकी 5 ठिकाणी तुमच्या पशुधनाची किंवा जनावरांची नोंद असणे गरजेचे आहे। राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानांतर्गत भारत पशुधन ॲपवर नोंदणी असेल तर मदत मिळणार आहे, किंवा 21वी पशुगणनेत नोंद असेल तरी मदत मिळणार आहे। पशुसंवर्धन विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या नियतकालीन लसीकरण नोंदवहीत नोंद असेल तरी मदत मिळणार आहे। विमा कंपनीकडे नोंद असेल तरी मदत मिळणार आहे। दूध अनुदान योजनेत समाविष्ट असलेल्या पशुधन व त्यांची मालक यांची नोंद असेल तरी मदत मिळणार आहे। तर मित्रांनो, पंचनामे हे स्थानिक पशुधन विकास अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील किंवा सरपंच, ग्राम पातळीवरील सहकारी दूध संघाचे संचालक, संबंधित पशुधनाचे मालक यांच्यामार्फत हे पंचनामे करण्यात येणार आहेत। तर जिल्हाधिकाऱ्यांना हे अहवाल सादर केला जाणार आहे। तर मित्रांनो, सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। जर तुम्हाला विमा कंपनीकडून पैसे किंवा नुकसान भरपाई मिळत असेल ते शेतकरी पात्र राहणार नाही। मृत अथवा बेपत्ता असलेल्या पशुधन मालकाची ओळख निश्चित करण्याची जबाबदारी तलाठी आणि पोलीस पाटील यांची राहणार आहे। तसेच मित्रांनो, मृत आणि बेपत्ता झालेल्या पशुधनाच्या मालकाचे आधार संलग्नित बँक खात्याचा तपशील, पंचनामा, शवविच्छेदन अहवालासह तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल। तर अशा प्रकारे मित्रांनो, आता सर्व शेतकरी बांधवांना ही मदत मिळणार आहे, पशुधनाची मदत मिळणार आहे। वाढीव अनुदान मंजूर झालेले आहे, सर्व अटी रद्द झालेल्या आहे। तर मित्रांनो, तुमच्या इथे सुद्धा तुम्ही तलाट्यांशी भेट घेऊन तुमच्या पशुधनाची या ठिकाणी खातरजमा करून घ्या। तुमचे नावसुद्धा यादीमध्ये आहे किंवा नाही ते तपासा। तर तुमचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला नक्कीच मदत या ठिकाणी मिळणार आहे। अशा प्रकारचा हा महत्त्वाचा GR होता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।